गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मी बनवणार आहे मस्त अशा तिखट पुऱ्या. तर तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसनचं पीठ घेतलं आहे अर्धं. त्याच्यामध्ये मी बारीक मिक्सरला काकडी ग्राइंड करून घेतलेली आहे. ग्राइंड करून घेतले कारण चॉप करून जर घातली तर आपल्या पुऱ्या फुलत नाहीत. याच्यामध्ये तुम्ही कांदा, शिमला मिरची वगैरे ॲड करू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केले खूप सारी कोथिंबीर, त्यानंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ, गरम मसाला, धनेपूड, जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि थोडासा चाट मसाला आणि आमचूर पावडर देखील टाकायची. त्यानंतर मी इथं ओवा देखील टाकलेला आहे. ओव्याने पचायला मदत होते पुरी वगैरे. तर मस्त असा ओवा याच्यामध्ये टाकला आणि मस्त असं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना एकदम घट्टसर मळायचं आहे, लूज मळायचं नाही आहे. याच्यामुळे तेल खूप जास्त धरतं. त्यानंतर भाजीसाठी मी इथं कढीपत्ता आणायला आलेले होते गार्डनमध्ये. मस्त असा फ्रेश कढीपत्ता घेतला आणि याच्यासोबत बटाट्याची भाजी छान लागते. पण बटाटा संपलेला होता म्हणून मी मस्त अशी अख्खा मसूरची भाजी बनवून घेतली. मस्त अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि मस्त आपल्या पुऱ्या रेडी झाल्या, टमटमीत फुगलेल्या आहेत. त्यानंतर आज मला जायचं होतं माहेरी. तर बॅग वगैरे पॅक करून घेतली आणि भावाचीच वाट बघत बसलेले होते. तो आला, जेवण वगैरे केलं आणि निघालो माहेरच्या सुट्टीसाठी. आता मस्त असं नरसोबावाडीचं दर्शन केलं आणि घरी पोचलो. घरी आल्या आल्या मस्त आंब्यांवरती ताव मारला. आणि आता तुम्हाला माझे पुढचे व्लॉग माहेरचेच बघायला भेटतील. तर स्टे ट्यून, बाय.